अखेर अनूर वेदगंगा नदीपात्रात हर्षदीपचा मृतदेह सापडला। अनूर येथे यात्रेनिमित्त गुरुदास लोकरे यांच्या घरी आलेले 4 पाहुणे काल अनूर वेदगंगा नदीपात्रामध्ये बुडाले। त्यातील तिघांचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आलं होतं, पण हर्षदीपचा मृतदेह बाहेर काढणं काल शक्य झालं नव्हतं, तो मिळाला नव्हता। यासाठी रेस्क्यू टीम काम करत होती। काल सायंकाळपासून जी रेस्क्यू टीम काम करत होती त्यांना अवघ्या 14 ते 15 तासानंतर यश मिळालं। आज सकाळी हर्षदीपचा मृतदेह अनूर वेदगंगा नदीपात्रामध्ये सापडला आणि रेस्क्यू टीमचं शोध मोहीम थांबली। दरम्यान घटनास्थळी कागल पोलीस स्टेशनचे PI बोरीकट्टी जमादार साहेब, कॉन्स्टेबल अरुण कांबळे, मुरगुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस हवालदार संदीप ढेकळे, पोलीस हवालदार मधुकर शिंदे, महिला कॉन्स्टेबल कांबळे मॅडम, पोलीस पाटील धनाजी वायदंडे व पोलीस पाटील स्वाती कांबळे मॅडम या ठिकाणी उपस्थित होते। अनूर आणि बस्तोडे गावातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, गावचे सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर बस्तोडे गावातील देखील सरपंच, उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी या रेस्क्यू टीममध्ये मोलाचा वाटा उचलला। दरम्यान घटनास्थळी हजर असणाऱ्यांना हर्षदीपचा मृतदेह पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले। कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि देशभरातल्या बातम्या मिळवण्यासाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल आजच सबस्क्राईब करा।